Chapter number 14, that is dual nature. Dual nature, dual nature of radiation and matter. Dual nature of radiation and matter. This is the chapter number 14 of our physics syllabus. Okay, that is the dual nature of radiation and matter. Dual nature of radiation and matter. Okay. आता बेटा dual nature of radiation and matter मध्ये आम्हाला काय बघायचं आहे? So we know that light, okay, light having a dual nature. आपल्याला माहित आहे बेटा, we have to study in a wave optics की light having a dual nature, they will be propagated in the form of a ray, that is they are in the form of a particles and also they are in the form of a wave. Okay, we know that आम्ही पाहिलेला आहे बेटा बरेचसे कन्सेप्ट, जसं फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन. ओके, देन या गोष्टी ज्या होत्या बेटा त्या काय होत्या, रे ऑप्टिक्स. आफ्टर पाहिलं बेटा आम्ही इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन. ओके, त्यानंतर काय पाहिलं बेटा आम्ही इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन. तर हे काय कन्सेप्ट होते बेटा, हे केव्हा आम्हाला माहित पडते, व्हेन दे विल बी अ वेव इन नेचर. दे विल बी अ वेव इन नेचर. सेम थिंग बेटा, पहिले इंट्रोडक्शन मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे, व्हॉट इज द बेसिक डिफरन्स. पहिले काय म्हणण्यात आलं होतं बेटा, बिफोर द 19th सेंचुरी, ओके, इन अ क्लासिकल फिजिक्स. क्लासिकल फिजिक्स मध्ये काय म्हणणं होतं की मॅटर, ओके, व्हॉट इज द प्रॉपर्टी ऑफ मॅटर. द प्रॉपर्टी ऑफ मॅटर इज दे हॅव्हिंग अ मास, अँड इफ दे हॅव्हिंग अ मास दॅट मीन्स दे हॅव्हिंग अ मोमेंटम. They having a momentum. Okay, what is meant by momentum? Momentum is nothing but the product of mass and velocity. Okay, whenever we have to say a matter, that time we have to say a mass, and if there will be a mass, that time there will be a momentum. And what is momentum? Momentum is equal to mass into velocity. Okay, but when we have to discuss the radiation, जब हम रेडिएशन की बात करेंगे, जेव्हा आम्ही रेडिएशन ची गोष्ट करू बेटा, that time we say that there will be the wavelength, there will be the frequency. Okay, frequency, wavelength, these are the time period, these are the characteristics or property of a कोणाची रे, रेडिएशन. ओके, जेव्हा केव्हा रेडिएशन होईल, तर रेडिएशन जेव्हा होईल त्यावेळेस तिथे काय काय निर्माण होईल, फ्रिक्वेन्सी निर्माण होईल, त्यानंतर काय निर्माण होईल बेटा, वेवलेंथ निर्माण होईल. तर या काय आहे, प्रॉपर्टीज. ओके, बट आफ्टर द 19th सेंचुरी जेव्हा आम्ही मॉडर्न फिजिक्स शिकलो, तर मॉडर्न फिजिक्स मध्ये असं लक्षात आलं रे की काही काही गोष्टी अशा आहे की ज्याला रेडिएशन असते त्याला मास सुद्धा असते. ओके, आणि ज्याला मास असते त्याला रेडिएशन सुद्धा असते. याचा अर्थ काय, इफ देअर विल बी द मोमेंटम, there will be the also frequency and wavelength term, that is they having a matter in nature, and if they having a wavelength and frequency, that time they having a wave in nature, that means they having a dual nature. Okay, म्हणजे इथे काही सेपरेशन नाही राहिलं बेटा इन मॉडर्न फिजिक्स. इन क्लासिकल फिजिक्स मध्ये आपण डिस्कशन केले होते या गोष्टी, बट वेन वी आर डिस्कसिंग इन मॉडर्न फिजिक्स वी से दैट if they having a momentum, they having a matter in nature, and they also having a frequency and also having a wavelength, that means they are wave in nature. ओके, तर बेटा असाच हा कन्सेप्ट आहे, दॅट इज द ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन अँड मॅटर. तर ड्युअल नेचर अँड रेडिएशन ऑफ मॅटर मध्ये काय बघायचं आहे बेटा आपल्याला, सगळ्यात पहिले तर या चॅप्टर मध्ये आम्हाला एक कन्सेप्ट बघायचा आहे, दॅट इज द फोटॉन्स. ओके, दॅट इज वी हॅव टू डिस्कसिंग द कन्सेप्ट ऑफ फोटॉन्स. concept of photon. In this chapter we have to discussing the concept of photon. What is the concept of photon बेटा, photon हा शब्द कुठून आला. ओके, photons, फोटो मीन्स काय होते बेटा, लाईट, आणि टॉन्स, टॉन्स मीन्स म्हणतो आम्ही व्हेरी व्हेरी स्मॉल पार्टिकल्स, जसं इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन. ओके, दे आर व्हेरी टायनी पार्टिकल्स, दॅट इज अ ट्रॉन. ओके, अँड फोटो इज नथिंग बट अवर लाईट. देअरफॉर the small particle of light they are called as a photons. They are called as a photons. Okay, आता photons काय असते रे, तर फोटॉन हा काय असते, एक पार्टिकल असते. ओके, दे हॅव्हिंग अ पॅकेट ऑफ एनर्जी. ओके, दे हॅव्हिंग अ पॅकेट ऑफ एनर्जी, एक पॅकेट असते ज्याच्यामध्ये काय असते, एनर्जी. but when they will be propagated, they will be propagated in a straight line, and if they will be propagated in a straight line, that means they are having a mass. If they having a mass, that means they having a momentum.
बट वेन वी आर कोलाइड विथ अ पर्टिक्युलर सबस्टन्स, जेव्हा तो बेटा कोलाइड होते एका पर्टिक्युलर सबस्टन्स वरती, तर तो स्प्रेड होते. स्प्रेड म्हणजे दे विल बी बिहेव लाईक ॲज अ वेव, दे विल बी बिहेव लाईक ॲज अ वेव. दॅट मीन्स what we have to see? So we have to see when they will be propagated, they behave like as a matter, okay, they having a mass. And when they will be a collide in a particular object, we say that they will be a spread. And if they will be a spread, that means they behave like as a wave, they behave like as a wave. And therefore we say that they having a dual nature during the propagation and after the collision. In both cases they having a different nature, and therefore we say that beta they having a dual nature. Okay, तर याच कन्सेप्ट वरून बेटा कोणाचा शोध लागला? फोटॉनचा शोध लागला. तर फोटॉन काय असते रे? तर फोटॉन इज नथिंग बट द पॅकेट ऑफ एनर्जी. एक का राहते? पॅकेट ऑफ एनर्जी. अँड दे हॅव्हिंग अ ड्युअल नेचर. त्याच्यामध्ये दोन्हीही नेचर असते. दॅट विल बी दे विल बी प्रोपोगेटेड इन अ स्ट्रेट लाईन, दॅट मीन्स दे हॅव्हिंग अ मास. अँड इफ दे विल बी अ स्प्रेड, दॅट मीन्स दे हॅव्हिंग अ behave like as a wave. ओके, तर काय असते रे? तर सगळ्यात पहिले कन्सेप्ट ऑफ फोटॉन मध्ये बेटा आम्हाला काय बघायचं आहे? तर सगळ्यात पहिली गोष्ट बेटा आम्हाला पाहू काही कॅरेक्टरिस्टिक्स पाहू कोणाची बेटा? फोटॉन्सची. ओके, तर सगळ्यात पहिला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोटॉन पाहणार आहे बेटा काय आहे रे? तर लक्ष द्या बेटा, व्हॉट इज मोमेंटम? लक्ष द्या केअरफुली. मोमेंटम काय असते रे? तर वी नो दॅट मोमेंटम इज इक्वल टू एनर्जी अपॉन वेलोसिटी. ओके, एनर्जी अपॉन वेलोसिटी. दिस इज द फॉर्मूला फॉर काय है बेटा? मोमेंटम. ओके, मोमेंटम का क्या फॉर्मूला बना बेटा? दैट इज द एनर्जी अपॉन वेलोसिटी. ठीक है, एनर्जी अपॉन वेलोसिटी. What is mean by energy? Energy, what is energy? Mass into velocity का square, that is the energy. And what is the velocity? Velocity is v. Okay, what is that v we get? Cancel. What we have to get? mv. Okay, mv our काय झालं बेटा? मोमेंटम. mv our काय झालं? मोमेंटम. But in this momentum, okay, we does not include the mass. We does not include the mass. आम्ही इथे काय बोललो बेटा? ज्या ऑब्जेक्टला एनर्जी असते, ज्या ऑब्जेक्टला एक वेलोसिटी असते, ऑब्वियसली त्या ऑब्जेक्ट मध्ये काय असते बेटा? मोमेंटम. त्या ऑब्जेक्टला काय राहत असते? मोमेंटम. ओके, दे हॅव्हिंग अ मोमेंटम. ठीक आहे, व्हॉट इज मोमेंटम? मोमेंटम इज nothing but the energy. Okay, momentum is derived from energy and velocity. Momentum is also derived from energy and velocity. पहिले तर आम्हाला असंच वाटत होतं रे, momentum is a product of mass and velocity, but we have to also derive the momentum by using the that is the एनर्जी अँड वेलॉसिटी. ओके, एनर्जी अँड वेलॉसिटी. इथं बेटा टोटल कन्सेप्ट चेंज झाला की मास असल्यावरच काय असते? मोमेंटम असते. तर नाही, ज्या वस्तूला एनर्जी असते आणि वेलॉसिटी असते तिथे सुद्धा काय राहत असते? मोमेंटम. तिथे सुद्धा काय राहते बेटा? मोमेंटम. ओके, देन बेटा व्हॉट इज द एनर्जी? ओके, लक्ष द्या बेटा, एनर्जी इन फोटॉन. तर लक्ष द्या बेटा, मोमेंटम आपण बोललो, लक्ष द्या केअरफुली. एनर्जी ऑफ फोटॉन. लक्ष द्या रे बाळांनो, एनर्जी ऑफ फोटॉन्स. एनर्जी ऑफ फोटॉन्स. हाऊ मच एनर्जी राहते बेटा फोटॉन्स मध्ये? तर फोटॉन्सची एनर्जी जे दिली जाते, दे विल बी इज इक्वल टू h into v. That is, v is nothing but our frequency. v is nothing but our frequency. लक्ष द्या बेटा. Okay, so what is the energy in photon? E is equal to hv. What is the h? H is our Planck constant. H is our Planck constant. And what is the v? V is nothing but the frequency. V is nothing but the frequency. Okay, आता हे काय आहे सर? तर सरळ गोष्ट आहे बेटा की एनर्जी हे कशावर डिपेंड राहत असते? फ्रिक्वेन्सीवर. और फ्रिक्वेन्सी हे कोणावर डिपेंड राहत असते? एनर्जीवर. बोथ आर दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. कसं काय? तर फर्स्ट वी हॅव टू कन्सिडर अ पेंडुलम. आम्ही एक पेंडुलम कन्सिडर केला बेटा. ओके, जर मी म्हटलं दे हॅव्हिंग अ 10 ऑक्सिलेशन इन 1 सेकंड अँड जेव्हा बेटा त्यावेळेस त्यांनी केल्या कंप्लीट, दॅट इज द 2 ऑक्सिलेशन इन 1 सेकंड. तर पहिल्या वेळेस फ्रिक्वेन्सी किती होती? 10. नंतर फ्रिक्वेन्सी किती झाली? 2. असं का बरं झालं? तर आपण म्हणू शकतो सर पहिले एनर्जी खूप होती म्हणून फ्रिक्वेन्सी जास्त होती आणि नंतर एनर्जी कमी झाली तर फ्रिक्वेन्सी काय झाली? कमी. आणि याच्यावरून आम्ही काय म्हणतो रे? दॅट इज द एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कुणाला? फ्रिक्वेन्सी. इफ देअर विल बी द इन्क्रीज इन द फ्रिक्वेन्सी, वी हॅव टू से दॅट देअर विल बी द इन्क्रीज इन द एनर्जी. दॅट मीन्स दे हॅव्हिंग अ लॉट ऑफ एनर्जी. अँड इफ द फ्रिक्वेन्सी विल बी डिक्रीजेस, there will be the energy is also decreases. So what is the energy in
photons, how much energy in photons? The E is equal to h v. What is v? V here we have to considering the frequency, and h is our Planck constant. H is our Planck constant. Okay. After that, beta, now we have to say that or we have to study the momentum in a photon. लक्ष द्या बेटा. Second property, we have to find the momentum. We have to find the momentum in photon. मोमेंटम इन फोटॉन्स किसके अंदर की? तो हमें मोमेंटम फाइंड आउट करना है फोटोन के अंदर का. फोटोन के अंदर का क्या फाइंड आउट करना है? मोमेंटम. ओके. व्हाट इज द मोमेंटम? बेटा आपने को पता है, अभी हमने बोला ई, दैट इज एनर्जी अपॉन वेलोसिटी. एनर्जी अपॉन वेलोसिटी. ओके. एनर्जी अपॉन वेलोसिटी. हाँ, यहाँ पे पुटअप करते हैं बेटा. हाँ, व्हाट इज ए इज, यहाँ पर ही अपने पास एच वी. Okay, what is V? V is our frequency. What is V? Okay, that V, they will be denoted by C. That is the C is the nothing but the speed of light. Okay, अब क्या पुट करेंगे हम? hv जैसे के वैसे upon what is the C? C is nothing but the V lambda. C is nothing but the V lambda. Okay, V is situated frequency. Frequency get cancel. What is the momentum of photon? P is equal to h upon lambda. H upon lambda. That is the momentum in photon. How much? h upon lambda is the momentum of किसका रे? photons का momentum of photon. So this is the another property, or we have to find the momentum of photon. Okay. After that बेटा, the next property मध्ये काय बोलणार आहे बेटा की इंटेन्सिटी वरती. ओके. इंटेन्सिटी कोणाची रे? इंटेन्सिटी. तर इंटेन्सिटी ऑफ फोटॉन्स. Okay, that will be a depends upon number of photons. Okay, that will be depend upon कशावरती? number of photon. याचा अर्थ काय झाला बेटा की सपोज जर मी एक लाईट लावलेला आहे. ओके. आणि त्या लाईटमुळे एक पर्टिक्युलर एरिया काय झाला? ब्राईट झाला. आफ्टर दॅट बेटा मी एक आणखीन त्याच्यापेक्षा थोडा मोठा लाईट लावला. दॅट इज द पहिले 60 वॅटचा लावला, मग लावला मी 100 वॅटचा. तर 100 वॅटचा ज्या वेळेसला मी लाईट लावला तर त्यावेळेस आणखीन लाईट जास्त पडला, आणखीन ब्राईटनेस वाढलं. तर याच्यावरून काय फाइंड आउट आहे? याच्यावरून दोन रिझन माहीत पडले. एक तर काय झालं असेल, जे काही फोटॉन्स आले तर फोटॉनची एनर्जी वाढली असेल, एक पहिलं. आणि दुसरं रिझन असं रे की नंबर्स ऑफ फोटॉन वाढले असेल. कोण वाढले असेल? नंबर्स ऑफ फोटॉन. तर नेहमी लक्षात ठेवा बेटा, फोटॉनची एनर्जी तर तीच आहे रे. काय आहे? E is equal to hv. ओके. व्हॉट इज V? V इज अवर फ्रिक्वेन्सी. जर मी तो लाईट सेम ठेवला बेटा, समजा येलो कलरचा ठेवला, जर येलो कलरचा लाईट ठेवला तर त्याची काय फ्रिक्वेन्सी काय बेटा? सेम. आणि जर बेटा फ्रिक्वेन्सी सेम आहे तर मला प्रत्येक फोटॉनची काय सेम भेटली बेटा? एनर्जी. म्हणजे मग एनर्जी सेम आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे, तर एनर्जी सेम आहे. तरी सुद्धा पहिला जो येलो कलरचा होता त्यांनी 60 वॅटचा त्यांनी मला कमी प्रकाश दिला, बट 100 वॅटचा लावला तर जास्त प्रकाश दिला. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर याचा अर्थ झाला बेटा ते इंटेन्सिटी विल बी डिपेंड अपॉन नंबर्स ऑफ फोटॉन. जसं फॉर एक्झाम्पल 60 जेव्हा लावला मी 60 वॅट, तेव्हा नंबर्स ऑफ फोटॉन्स कमी होते. जेव्हा मी 100 वॅट लावला ना तेव्हा नंबर्स ऑफ फोटॉन जास्त होते. असं नाही झाला की फोटॉन्सनी एनर्जी सेम केली. नाही बेटा, एनर्जी तेवढीच आहे. दॅट इज द किती रे? E इज इक्वल टू hv. h इज द प्लँक कॉन्स्टंट and v इज नथिंग बट द फ्रिक्वेन्सी, अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द सेम लाईट सेम कलर विल बी सेम. मग काय वाढलं असेल रे? यस, तर काय वाढले? नंबर्स ऑफ फोटॉन्स. काय वाढले? नंबर्स ऑफ फोटॉन्स. जर कुठेतरी इंटेन्सिटी तुम्हाला पहिलेपेक्षा जास्त दिसली तर समजून जायचं काय वाढलं, तर वाढले आमचे नंबर्स ऑफ फोटॉन्स. काय वाढलेले आहे? तर आमचे वाढलेले आहे नंबर्स ऑफ फोटॉन्स. ओके. काय वाढलेले आहे? नंबर्स ऑफ फोटॉन्स. आफ्टर दॅट बेटा, दॅट इज एनर्जी अँड momentum are conserved. Momentum are conserved, but number of photons can be changed or not conserved. कंझर्व. का म्हणणं आहे बेटा त्याचं की एनर्जी अँड मोमेंटम आर कंझर्व बट नंबर ऑफ फोटॉन कॅन बी चेंज. एनर्जी, ओके,
आणि मोमेंटम हे काय राहतात बेटा, कन्झर्व्ड राहतात. ओके, दॅट मीन्स ते वाढतही नाही आणि कमी सुद्धा नाही होत बेटा. परंतु काय कमी जास्त होऊ शकते बेटा, दॅट इज द नंबर ऑफ फोटॉन्स काय होऊ शकते, चेंज होऊ शकते. आता हा काय कन्सेप्ट आहे तर लक्ष द्या बेटा केअरफुली समजण्यासाठी. जसं गेस करू आपण की वी हॅव टू कन्सिडरिंग, आम्ही एक काय कन्सिडर करू रे, तर आम्ही एक सपोज अशी एक मेटल शीट पकडली. लक्ष द्या केअरफुली, दिस इज अवर मेटल शीट. ओके, या मेटल शीटवरती दीज आर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, दीज आर द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. गेस करा बेटा किती नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन आहेत. हियर नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन्स बिकम किती झाले, 4. ओके, हियर एनर्जी कन्सिडर करून टाका बेटा. हियर एनर्जी बिकम्स किती घेऊन घ्या, 8. ओके, हियर मोमेंटम्स बिकम्स किती पकडून घ्या बेटा, मोमेंटम पकडून घ्या 5. समजण्यासाठी बेटा न्यूमेरिकल्स व्हॅल्यू घेतल्या. ठीक आहे, इथून बेटा फोटॉन्स आले. इथून का आले, फोटॉन्स. ओके, किती फोटॉन्स आले बेटा, 4 फोटॉन्स. किती आले, 4 फोटॉन्स. ओके, या फोटॉनमध्ये एनर्जी किती होती, ते एनर्जी पकडून घ्या बेटा 6. याची मोमेंटम किती होती, तो मोमेंटम होता 4. आता काय करेल बेटा, तर लक्ष द्या, हे 4 फोटॉन या 4 इलेक्ट्रॉनवर पडले आणि या 4 इलेक्ट्रॉननी या 4 फोटॉनला ॲब्झॉर्ब केलं. काय केलं, ॲब्झॉर्ब. नाउ हाऊ मच एनर्जी, आता इथे एनर्जी किती झाली, टोटल एनर्जी. टोटल एनर्जी किती झाली बेटा, 8 + 6 दॅट इज द 14. किती झाली, 14. हाऊ मच इज द टोटल मोमेंटम, आता किती भेटलं बेटा, टोटल मोमेंटम. तर टोटल मोमेंटम बेटा 5 + 4 दॅट इज द 9. बट हाऊ मच इज द नंबर ऑफ पार्टिकल्स, नंबर ऑफ पार्टिकल्स. ओके, तर पार्टिकल मात्र बेटा पहिले होते 4, नंतर होते 4, तर 4 आणि 4 8 व्हायला पाहिजे, असं होणार नाही. तर या 4नी या 4 फोटॉनला काय केलं, ॲब्झॉर्ब केलं अँड इट बिकम्स 4. ते किती उरले, फक्त 4 उरले. याचा अर्थ काय झाला बेटा, लक्ष द्या, एनर्जी अँड मोमेंटम आर कन्झर्व्ड. दॅट इज एनर्जी अँड मोमेंटम आर कन्झर्व्ड. बघा किती होते, 4, दॅट इज 6 + 8 14, 5 + 4 9. बट the number of photons can be changed. इथे नंबर ऑफ फोटॉन काय झाले बेटा, चेंज झाले. नंबर ऑफ फोटॉन्स काय झाले, चेंज. ॲक्च्युली 4 आणि 4 किती उलवायला पाहिजे होते, 8. बट हिअर द 4 इलेक्ट्रॉन कॅन ॲब्झॉर्ब द 4 फोटॉन अँड इट मस्ट बी अ 4. अँड देअरफॉर बेटा दिस इज द अनादर प्रॉपर्टी ऑफ कोणाची रे, फोटॉन्स. दॅट इज एनर्जी अँड मोमेंटम आर का असते बेटा, कन्झर्व्ड. बट काय कन्झर्व्ड नसते बेटा, दॅट इज नंबर ऑफ फोटॉन्स आर नॉट कन्झर्व्ड. दॅट मीन्स दे विल बी अ चेंज. ते काय होते रे, चेंज होते. तर दीज आर द काय बेटा, अनादर प्रॉपर्टी ऑफ कोणाची रे, अनादर प्रॉपर्टी ऑफ कोणाची, तर दॅट इज फोटॉनची. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले फोटॉन काय असते, तर फोटॉन इज नथिंग बट द पॅकेट ऑफ एनर्जी. ओके, पॅकेट ऑफ एनर्जी. सेकंड थिंग बेटा, फोटॉन काय असते रे, तर फोटॉन हॅव्हिंग अ एनर्जी इज इक्वल टू hv. ओके, व्हॉट इज hv, इज हियर वी हॅव टू कन्सिडर द फ्रिक्वेन्सी. दॅट मीन्स फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, एनर्जी इज ऑल्सो इन्क्रीजेस. देन हाऊ मच इज द मोमेंटम, मोमेंटम इज नथिंग बट h/λ, h/λ. Intensity will be depend upon the numbers of photons, not the energy on photon. Next thing, energy and momentum are conserved, but the number of photons are not conserved. Number of photons are not conserved. Okay, here नंबर ऑफ फोटॉन आर नॉट कन्झर्व्ड. तर याला आपण असंही लिहू शकतो बेटा, नंबर ऑफ पार्टिकल आपण 4 लिहिलं, तर इथे मी लिहू शकतो नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती राहिले बेटा, 4. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहे, 4. बट द नंबर ऑफ फोटॉन, नंबर ऑफ काय म्हणू आपण, फोटॉन. तर नंबर ऑफ फोटॉन किती झाले बेटा, 0. नंबर ऑफ फोटॉन्स किती झाले, 0. तर असा सुद्धा आम्ही म्हणू शकतो. आणि अगोदर 4 होते, नंतर किती झाले, 0. बट याची एनर्जी आणि मोमेंटम काय झालं, कन्झर्व्ड झालं. परंतु हे स्वतः कन्झर्व्ड झाले नाही. दॅट मीन्स they can be changed or they does not conserve. Okay, so these are the properties of कोणाच्या रे, फोटॉन्सच्या. properties of photon. इलेक्ट्रिक इफेक्ट, कोणता इफेक्ट आहे, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. लक्ष द्या, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता सरळच लक्षात येतं बेटा, लाईटमुळे जे इलेक्ट्रिसिटीवरती इफेक्ट होऊन राहिला, किंवा आपण म्हणू शकतो असा इफेक्ट, दॅट इज इलेक्ट्रिसिटीचा इफेक्ट, जो कोणामुळे तयार झाला, फोटोमुळे. फोटो म्हणजे काय झालं बेटा, लाईट. तर दे आर कॉल्ड ॲज अ काय म्हणू आपण,
दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. तर हर्ट्स जे सायंटिस्ट होते बेटा यांनी स्टडी केला फोटो इलेक्ट्रिक एमिशन. पहा आता हे फोटो इलेक्ट्रिक एमिशन काय असते तर कुठं तरी बेटा आम्हाला एक रिलेशन बघायचं आहे. हे जर आपण थोडक्यात बघू तर हे जर आम्ही कोणाबाबत बोललो तर वी हॅव टू सी दॅट अबाउट फोटॉन्स. तर आम्हाला थोडीफार माहिती कोणाबद्दल असायला हवी इलेक्ट्रॉन्स बाबत. ठीक आहे तर मी इथे लिहितो बेटा इलेक्ट्रॉन्सची काही माहिती. ओके लक्ष द्या केअरफुली. हां तर काही माहिती आम्हाला कोणाबद्दल माहिती असायला पाहिजे इलेक्ट्रॉन्स बाबत. तर आम्हाला माहिती आहे बेटा इलेक्ट्रॉन्स काय राहते तर इलेक्ट्रॉन्स हा काय आहे एक निगेटिव्हली चार्ज स्पेसिस आहे. ओके तर जर मला इलेक्ट्रॉन काढायचं आहे तर आम्ही कोणत्या कोणत्या मेथड्सनी तो काढू शकतो. तर पहिला आहे बेटा आम्ही इलेक्ट्रॉन्सला काढतो कशानुसार रे तर आम्ही काय करतो हा एक स्ट्रॉंग फील्ड देतो. एक काय देतो इलेक्ट्रिक फील्ड प्रोव्हाइड करतो स्ट्रॉंग. ठीक आहे दॅट इज पॉझिटिव्हली चार्जची आणि तेव्हा कुठे एमिशन होते बेटा दॅट इज कोणाचं इलेक्ट्रॉनचं. तर आम्ही इलेक्ट्रॉन बाहेर काढू शकतो. पहिला जो मेथड आहे दॅट इज द फील्ड एमिशन. कोणते एमिशन फील्ड एमिशन. कोणतं एमिशन बेटा फील्ड एमिशन. फील्ड एमिशन द्वारा आम्ही काय बाहेर काढू शकतो इलेक्ट्रॉन्स बाहेर काढू शकतो. सेकंड जी मेथड आहे बेटा हां थर्मल एमिशन. कोणतं एमिशन थर्मल एमिशन. थर्मल एमिशन माहिती आहे बेटा जर आम्ही काय केलं हीट प्रोव्हाइड केली तर त्या हीटमुळे काय होत असते बेटा हां ग्राउंड स्टेट एक्साइटेड स्टेट आपण शिकलेलं आहे बेटा केमिस्ट्रीमध्ये वगैरे. तर त्यामुळे थर्मल एमिशनद्वारे सुद्धा आम्ही काय करू शकतो इलेक्ट्रॉन विड्रॉल करू शकतो. इलेक्ट्रॉनला काय करू शकतो एमिशन करू शकतो. इलेक्ट्रॉनचं काय करू शकतो एमिशन करू शकतो. देन द नेक्स्ट थिंग बेटा थर्ड इज फोटो इलेक्ट्रिक एमिशन. काय आहे बेटा फोटो इलेक्ट्रिक एमिशन जे आम्हाला या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. ओके फोटो इलेक्ट्रिक एमिशन. तर या तीन पद्धती आहे बेटा एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्सच्या. ओके द फर्स्ट विल बी द फील्ड एमिशन, सेकंड विल बी द थर्मल एमिशन अँड थर्ड विल बी द फोटो इलेक्ट्रिक एमिशन. आता फोटो इलेक्ट्रिक एमिशन काय असते तर तोच आहे बेटा दॅट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. जेव्हा केव्हा फोटो इलेक्ट्रिक एमिशन होते ना तेव्हा काय होते फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट फोटो इलेक्ट्रिक एमिशन काय असते तर जेव्हा बेटा आम्ही एक काय करतो एक मेटल शीट घेतो. या मेटल शीटवर काय असते बेटा इलेक्ट्रॉन्स. या मेटल शीटवर काय आहे नंबर्स ऑफ इलेक्ट्रॉन. ठीक आहे ते इलेक्ट्रॉन काय राहते बेटा बाउंड राहते. कशाने रे तर त्यांच्यामध्ये माहिती आहे पोटेन्शियल एनर्जी राहते किती रे -EV. माहिती आहे तुम्हाला -EV. आणि या -EV नावाच्या एवढ्या अमाऊंट ऑफ एनर्जीनी ते बाउंड राहते त्या सरफेसवरती. आता सिंपल जी गोष्ट आहे बेटा मायनस म्हटलं तर त्यांच्यावरती कर्ज राहते आणि त्या कर्जामुळे ते त्याच्यावर बसून राहते. जर मी बाहेरून प्रोव्हाइड केली कोणत्याही मेथडनी मी जर +EV प्रोव्हाइड केली किती एनर्जी प्रोव्हाइड केली +EV प्रोव्हाइड केली तर त्यांचं जे कर्ज आहे ते फिटलं. ओके प्लस मायनस गेट कॅन्सल अँड दे बिकम्स नाऊ फ्री. दे बिकम्स नाऊ फ्री. आता ते बाहेर पडण्यासाठी काय झाले बेटा फ्री झाले. याचा अर्थ काय झाला बेटा वेन देअर विल बी द इलेक्ट्रॉन्स विल बी बाउंडेड ऑन द मेटल or metal sheet they requires energy plus EV because they having a energy minus EV and when we have to provide the plus EV energy from external source okay they becomes free. ते काय झाले बेटा फ्री. आणि आफ्टर दॅट बेटा जे काही आम्ही एक्स्ट्रा एनर्जी देतो दॅट एक्स्ट्रा एनर्जी गेट्स कन्वर्टेड इनटू देअर कायनेटिक एनर्जी अँड आफ्टर दॅट दे बिकम्स फ्री टू मूव्ह आणि ते बाहेर एमिशन व्हायला काय होते सुरुवात करते. ठीक आहे तर हे सगळी गोष्टीसाठी बेटा जर मी बोलत आहे फोटो इलेक्ट्रिक एमिशन तर इथून मला काय करावं लागेल एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीचा मला काय प्रोव्हाइड करावं लागेल लाईट प्रोव्हाइड करावं लागेल जेणेकरून त्या मेटल शीट मधून काय बाहेर पडेल एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन होईल. तर दॅट एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ फोटो इलेक्ट्रिक एमिशन. दॅट एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज अ फोटो इलेक्ट्रिक एमिशन. आणि हेच एमिशन बेटा करण्यात आलं आहे दॅट इज द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये. तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा काय कन्सेप्ट होता रे कोणी लावला दॅट इज द हेनरिच हर्ट्स. ओके हेनरिच हर्ट्स नावाचे जे सायंटिस्ट होते यांनी डिस्कवर्ड केलं बेटा फोटो इलेक्ट्रिक एमिशन. फोटो इलेक्ट्रिक एमिशन केव्हा रे इन 1887. in 1887 लक्ष द्या बेटा in 1887 Heinrich Hertz discovered the photoelectric emission. okay that is the photoelectric emission. या photoelectric emission मध्ये काय झालं बेटा जेव्हा त्यांनी बघितलं
ते एक एक्सपेरिमेंट करत होते. त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय झालं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज तयार झाल्या आणि त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजमधून स्पार्क निघत होता. तो जो स्पार्क निघत होता दॅट नथिंग बट द काय होऊन राहिले होते, एमिशन ऑफ काय होऊन राहिले होते, इलेक्ट्रॉन्स, एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स होऊन राहिले होते. आणि त्यावरून बेटा पहिली डेफिनेशन आम्हाला पेपरमध्ये विचारल्या जाते, व्हॉट इज मीन बाय फोटो सेन्सिटिव्ह surface. What is mean by photo sensitive surface? The first definition बेटा कशामधली, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मधली. What is mean by photo sensitive surface? What is mean by photo sensitive surface? तो फोटो सेन्सिटिव्ह सरफेस म्हणजे काय होतं रे बेटा, पहा. द सरफेस विच एमिट्स इलेक्ट्रॉन, काय म्हणेन बेटा मी, लक्ष द्या. द सरफेस विच emits electron. The surface which emits electron, असा सरफेस जो काय एमिट करत असेल, इलेक्ट्रॉन्स एमिट करत असेल, when illuminated with the appropriate radiation. When illuminated कोणासोबत, तर with appropriate radiation when is illuminated with appropriate radiation is known as कोण रे, that is photo sensitive surface. ओके, तर काय लक्षात आलं रे बेटा, तर फर्स्ट डेफिनेशन आम्हाला माहित पडली, व्हॉट इज मीन बाय फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. आता हा फोटो सेन्सिटिव्ह सरफेसचा कन्सेप्ट केव्हा लक्षात आला, हेनरिच रिचच्या, जेव्हा त्यांनी एक एक्सपेरिमेंट केलं आणि त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी इलेक्ट्रॉनचं काय केलं, एमिशन केलं बाय युझिंग अ लाईट. तर दॅट टाइम बेटा ते गेटिंग अ फर्स्ट डेफिनेशन, दॅट इज अ फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. एक असा सरफेस जो काय एमिट करत आहे, इलेक्ट्रॉन्सला एमिट करत आहे. केव्हा रे, वेन एम्युलेटेड विथ द ॲप्रोप्रिएट रेडिएशन, जेव्हा एक विशिष्ट प्रकारचं रेडिएशन आम्ही त्याच्यावर पाडतो त्या सरफेसवरती, तर त्यावेळेला तो काय करते रे, इलेक्ट्रॉन्स एमिट्स करते. आणि म्हणून आम्ही त्या सरफेसला काय नाव देऊ, तर फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. का बरं, कारण की तो सरफेस सेन्सिटिव्ह होता. कोणासाठी, फोटोसाठी. फोटो मीन्स लाईटसाठी, की अरे बा तुम्ही एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीची जर माझ्यावरती काय दिलं, इन्सिडंट केलं, काय केला, लाईट इन्सिडंट केला, तर माझ्यामधून काय एमिट्स व्हायला लागेल, इलेक्ट्रॉन्स एमिट व्हायला लागेल. तर देअरफॉर वी से सेकंड डेफिनेशन आहे, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. याच कन्सेप्ट वरून माहित पडला रे, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. लक्ष द्या बेटा, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. व्हॉट इज मीन बाय फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, तर सिंपल आहे बेटा. द फिनॉमिना, एक काय दिसत आहे बेटा, द फिनॉमिना ऑफ एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन. काय दिसत आहे, तर सरळ आहे, द फिनॉमिनॉन. एक तथ्य आहे बेटा, फिनॉमिनॉन कशाचं, एमिशन, दॅट इज द एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. इलेक्ट्रॉन्सचा कशाचा, एमिशनचा. देअरफॉर काय म्हणा, द फिनॉमिना ऑफ एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, द फिनॉमिना ऑफ एमिशन ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम अ मेटल सरफेस. कुठून रे, तो फ्रॉम अ मेटल सरफेस, फ्रॉम अ मेटल सरफेस. केव्हा, तर when the radiation of appropriate frequency when the appropriate frequency is incident on it. Okay, when appropriate frequency incident on it called as कोणता इफेक्ट रे, फोटो इलेक्ट्रिक effect is called as a which effect,
फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. पहा बेटा, तर ह्या दोन डेफिनेशन्स आम्हाला माहिती पडल्या. कुठं रे? तर फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट मध्ये. व्हॉट इज द कन्सेप्ट? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय कन्सेप्ट होता रे? तर हेनरिच हर्ट्झ एक एक्सपेरिमेंट करत होते. त्या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांच्या अशा लक्षात आला की अरे यार, एक सरफेस आहे, त्या सरफेसवरती जर मी एक ॲप्रोप्रिएट फ्रिक्वेन्सी और रेडिएशन दिलं तर तो सरफेस कोणाला एमिट्स करते? इलेक्ट्रॉन्सला एमिट्स करते. आणि म्हणून त्या सरफेसला काय नाव देण्यात आलं? फोटो सेन्सिटिव्ह सरफेस. फोटोसेन्सिटिव्ह सरफेस. आणि हे जे काही तथ्य आहे, दॅट इज हा जो काही फिनॉमिना तयार होऊन राहिला, कोणता फिनॉमिना रे? की जेव्हा तुम्ही एक ॲप्रोप्रिएट रेडिएशन फ्रिक्वेन्सी तुम्ही एखाद्या मेटल शीटवर देता, तो मेटल शीट काय करते? इलेक्ट्रॉन एमिट्स करते. तर या फिनॉमिनाला नाव देण्यात आलं, दॅट इज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. दॅट इफेक्ट इज कॉल्ड एज अ फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आणि याच गोष्टी या होल चॅप्टर्समध्ये शिकायच्या बेटा आम्हाला. आणि होल चॅप्टरमध्ये आम्हाला फोटॉन्स बाबत माहिती घ्यायची आहे. आणि सेकंड थिंग बेटा, दॅट इज द फोटो इलेक्ट्रिक effect. Okay, so what is photoelectric effect? The phenomena of emission of an electron from metal surface when the radiation of the appropriate frequency is incident on it, called photoelectric effect. Okay, so these are the two important definition. Okay, या पेपर मध्ये विचारल्या जातात बेटा. that is हा photosensitive surface and photoelectric effect. Okay, photoelectric effect.